मी सौ वीणा मुळे, रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक 2025 करता माझी कथा देवमाणूस. दादाराव आणि बाबाराव दोघे सख्खे भाऊ. त्यांच्या वडिलांनी संपतरावने हयातीत दोन्ही मुलांच्या नावाने वाडा शेती यांची समसमान वाटणी करून दिली. आपल्या पश्चात इस्टेटवर वाद नको व्हायला. एकदा बायको सरस्वती म्हणाली देखील, का अशी इस्टेटीची घाई करता हो? मुलं चांगली आहेत, समंजस आहेत. अगं सारे खरे, पण पैसा फार वाईट आहे ना. आता आपण यापुढे पांडुरंगाचे भजन करायला दोघेही मोकळे. पुढल्या वर्षी म्हातारी गेली आणि दुसऱ्या वर्षी पांडुरंगाचे भजन गाताना संपतरावही गेले. दादारावचा मोठा मुलगा रमेश नाराज होता. त्याला आजोबांकडून जास्त रक्कम हवी होती. लहान बहिणीचे लग्न करायचे होते आणि एक बहीण सरला बाळणपणासाठी म्हणून 5 महिन्यापासून माहेरी आली होती. खाजगी नोकरीतून निवृत्त दादासाहेब घरीच होते. बाबारावला एकच मुलगी रेवती. रेवतीचे लग्न थाटामाटात झाले, पण जावाई बापू संशयी. रेवतीला उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकणं कठीण होतं. रेवती माहेरी येऊन राहिली. 2-2.5 वर्षापूर्वी गावातील एका डॉक्टरकडे तिने मदतनीस म्हणून काम सुरू केले. सासरहून आल्या आल्या तिने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला होता. गावातच 4 दिवसांकरता ठरलेल्या एका मेडिकल कॅम्पमध्ये डॉक्टर सचिनशी रेवतीची ओळख झाली. हळूहळू दोघांनाही एकमेकांच्या घरातील आणि परस्परांविषयी माहिती समजू लागली. एकदा डॉक्टर सचिनने त्याच्या आयुष्यातील एक प्रसंग रेवतीला सांगितला. एका डॉक्टर मॅडम बरोबर माझे लग्न जुळले होते. साक्षगंधही ठरले. संभाषणात मॅडमचा स्वभाव लक्षात आल्यानंतर मी नापसंती दर्शवली. शिकलेल्या मुली अशा असतात, अशा वागू शकतात. रेवतीने मनातील विचार सांगितले आणि तेव्हाच तिच्या पहिल्या लग्नाची कहाणी, नवऱ्याचे वर्तन, सासरी वागणूक याचीही पूर्ण माहिती रेवतीने दिली. माझ्या आई वडिलांना माझ्या सासरच्या दुष्ट प्रवृत्तीची मी अजिबात कल्पना दिली नव्हती सर. माझी आई मला नेहमी सांगत आली आहे, मुलगी लग्न होऊन सासरी केली की माहेर परक होतं ग पोरी. बायकोची जबाबदारी तिच्या नवऱ्याच्या खांद्यावर असते. डॉक्टर सचिन क्षणभर थांबले आणि रेवतीला म्हणाले, रेवती माझ्याशी लग्न करशील? चटकन रेवती बोलून गेली, अशा परिस्थितीतून गेलेल्या मुलीशी कोण लग्न करणार डॉक्टर? लगेचच डॉक्टर सचिनने रेवतीला आत्मविश्वास दिला. रेवतीच्या डोळ्यात खुशी स्पष्ट दिसत होती. डॉक्टर सचिनच्या आई वडिलांना या संबंधात भेटायला हवं आणि येता येता दादा आणि वहिनीकडे जाऊ. रेवतीच्या आईने प्रस्ताव मांडला. खरंच जाऊयात. त्यांना रेवतीचं लग्न जमल्याचं सांगायला हवं. दादा वहिनी भेटतील आणि सरलाची पण भेट होईल. दादाच्या घरी पाऊल टाकता क्षणी एक उदास वातावरण लक्षात आलं. काय रे दादा असा उदास का दिसतो? असं बाबांनी म्हणताच दादाच्या मनाचा बांध फुटला. बाबा, अरे बाबा, आपल्या सरलाचं बाळ गेलं रे. या अगोदरची तिची 2 अबॉर्शन झालेली होतीच. दिवस राहिल्यानंतर सरलाची तब्येत व्यवस्थित होती रे. आपला रमेश भयंकर चिडला आहे बरं डॉक्टरवर. व्यवस्थित ट्रीटमेंट दिली नाही म्हणतो. त्याने डॉक्टर सचिनला चक्क खुनी ठरवलं. मारहाणही केली. आता डॉक्टर स्वतः दवाखान्यात ट्रीटमेंट घेत आहे जखमांवर. रमेश, अरे रमेश, बाळ पायाळू होतं असे डॉक्टर म्हणतात ना. डॉक्टरने भरपूर प्रयत्न केले, बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी पण. आपली पोरगी सरला सुरक्षित आहे म्हणून डॉक्टर प्रति कृतज्ञता द्यायला हवी. पेशंटच्या दृष्टीने डॉक्टर देव असतात रे. थोडं थांबून बाबांनी विषयाला हात घातला. अरे दादा, खरं म्हणजे रेवतीचं लग्न जमलं हे सांगायला आलो होतो. देव माणसं मिळालीत. आपली रेवती खूप सुखात राहील. मुलगा डॉक्टर आहे, डॉक्टर सचिन सोरगे. आपली मुलगी त्यांना आणि त्यांच्या आई वडिलांना रूपानी आणि गुणांनी पसंत आहे. बाबा, मुलाचं नाव काय म्हणालास? आश्चर्याने दादांनी विचारलं. काय रे दादा, तुझ्या ओळखीचे आहेत का डॉक्टर? सचिन सोरगे डॉक्टर.
मेहनती आहे बरं डॉक्टर साहेब, त्यांचे पूर्ण घराणं सभ्य आहे, सुसंस्कृत आहे. अरे बाबा, हाच तो डॉक्टर, याची ट्रीटमेंट होती सरलाला, दादांनी माहिती पुरवली. अरे रमेश, काय केलंस रे हे? अशा देव माणसाच्या अंगावर हात टाकलास? त्यांची सभ्यता, हुशारी, वागणूक, मोठ्यांचा आदर काहीच तुला कळत नाही का रमेश? चुकलंस तुझं रमेश. त्या देव माणसांची माफी मागायला हवी तू, बाबा संतापानेच रमेशशी बोललेत. दादा वहिनी, चला आत्ताच निघूया जावयाकडे. त्याच्या आई वडिलांना भेटू, त्यांच्या पाया पडू, आमच्या पोराकडून चूक झाली असं सांगू, करतील माफ. ती देव माणसं आहेत. डॉक्टर सचिनची पण भेट घ्यायला हवी. कदाचित हॉस्पिटलमध्ये जावं लागेल त्यांना भेटायला. सचिनच्या आई वडिलांना भेटून जावयाला भेटायला म्हणून हॉस्पिटलमध्ये येताच पाहतात तर एक नर्स डॉक्टर सचिनच्या जखमांना बँडेज करताना दिसली. दोघे भाऊ फारच हळहळले. दोघेही भावांनी डॉक्टरचे पाय अश्रूंनी भिजवले. आमचं चुकलं, माफ करा डॉक्टर, आम्हाला आणि आमच्या पोराला, रमेशला देखील. डॉक्टर सचिनच्या डोळ्यात माफ केल्याचे भाव स्पष्ट दिसले. बघ दादा, देव माणसाची प्रचिती आली ना. धन्यवाद.